मला असं वाटतं आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना हा सन्मान 61 वाढदिवस सोहळा हे सगळं निमित्त मात्र आहे. वाढदिवस असेल 61 असेल हे फक्त निमित्त मात्र आहे मजलेकर साहेब. पण दैनंदिन जीवन जगत असताना आजपर्यंत आपण एक यशस्वी अधिकारी म्हणून, यशस्वी पती म्हणून, यशस्वी आपल्या दोन्ही चिरंजीवाचा वडील म्हणून, बाप म्हणून, यशस्वी नातू म्हणून, समाजातील एक चांगला उत्तम यशस्वी माणूस म्हणून खूप मोठं चांगलं योगदान आजपर्यंतच्या 61 वर्षाच्या काळामध्ये दिलेलं आहे. हा 61 वर्षाच्या सत्कार तुम्ही केलेला त्या सत्काराचा सन्मान आज होतोय. आता सन्मानाच्या निमित्तानं सर्व मित्रमंडळी, पाहुणे मंडळी आलेले आहात हे खूप महत्वाचं आहे. असे सन्मान सत्कार सोहळे सगळ्यांचेच होत नाही, तुम्हाला देखील कल्पना आहे. कोणाचीही होत नाही. जी व्यक्ती आपल्या आयुष्याच्या काळामध्ये अनेकांना सहकार्याची भूमिका निभावलेली असते, अनेकांच्या विविध क्षेत्रामध्ये योगदान दिलेले असते, अनेकांना मदत केलेली असते आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांसमवेत समाजाला घेऊन जाणारी व्यक्ती असते, त्या व्यक्तीचा सन्मान होत असतो. तो सन्मान या ठिकाणी होतो आणि साधारणतः 1500हून अधिक कार्यक्रम सर केलेला आहे. पण आपल्या पतीचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने 61चा कार्यक्रम होत असताना आपण ज्या गावच्या कन्या आहोत इनाम जमिनीच्या, त्या आपल्या गावातील एखाद्या कलाकाराला बोलवणं आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदात त्याला सहभागी करून घ्यावं, त्याचं शैलेजा ताईंना वाटलं, ताईंनी मला बोलवलं, याचा देखील मला निश्चितपणाने अभिमान आहे.